वादळ गारपिटीचा तडाखा। मांजरे टाकळी शिरसोंडी सोनद शिवारात शेतीसह घरांचे मोठे नुकसान। जखमी रखमाबाई बोरसे यांना गावकऱ्यांचा आधार। मालेगाव तालुक्यात सोमवारी दुपारी अचानक झालेल्या जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीने मांजरे टाकळी शिरसोंडी सोनदसह परिसरातील शिवार अक्षरशः हादरून गेले। अवकाळी निसर्गाच्या या तडाख्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या घरांनाही फटका बसला आहे। आधीच खर्च, कर्ज आणि बाजारभावाच्या अनिश्चिततेने त्रस्त असलेल्या बळीराजावर या संकटाने जणू दुहेरी घाव घातला आहे। या वादळातील सर्वात हृदयदायक घटना शिरसोंडी येथे घडली। येथील रखमाबाई पंडित बोरसे यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने उडून गेलीत। त्यानंतर घराची भिंत कोसळून त्याच्या अंगावर पडल्याने त्या जखमी पण झाल्या। या घटनेने गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संकटाच्या क्षणी गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकीही तितकीच भावुक करणारी ठरली। शेजारी आणि ग्रामस्थ तातडीने धावून आले तर त्यांनी रखमाबाई यांना धीर देत त्वरित उपचारांची व्यवस्था पण केली। गावकऱ्यांच्या या संवेदनशीलतेमुळे गाव अजूनही माणुसकीवर उभे आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली। वादळ आणि गारपिटीमुळे शिवारातील मका, कांदा, भुईमुग आणि कांदा बियाणे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले तर कांद्याच्या साठवणुकीलाही फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हंगामातील मेहनत वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे। अनेक शेतकरी हातात मोडलेले कणस, पाण्यात लोळलेला कांदा आणि चिरडलेले भुईमुग पाहत हतबल उभे आहेत। काही तासांच्या पावसाने महिन्यांची मेहनत गेली अशी वेदनादायी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। घटनेची गंभीर दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी तातडीने प्रशासनाला परिस्थितीची माहिती देण्याच्या सूचना दिल्या। त्यांच्या सूचनेनुसार आज मंगळवारी तहसीलदार विशाल सोनवणे आणि कृषी सहाय्यक सविता पवार यांनी बाधित भागाची पाहणी केली असून धनंजय अप्पा कांदे यावेळी उपस्थित होते। प्रशासनाने प्रत्यक्ष शिवारात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या। दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी दूरध्वनीवरूनही नुकसानीची सविस्तर माहिती घेत तत्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, नुकसान भरपाईचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या अवकाळी संकटाने पुन्हा एकदा ग्रामीण जीवनातील असुरक्षितता समोर आली असून एका बाजूला घराची भिंत कोसळून जखमी झालेली रखमाबाई तर दुसऱ्या बाजूला उद्ध्वस्त झालेले शिवार या दोन्ही चित्रांनी गावकऱ्यांच्या मनाला चटका लावला आहे। निसर्गाच्या लहरीमुळे माणूस किती हतबल आहे याची जाणीव या घटनेने करून दिली। आता शेतकऱ्यांच्या नजरा प्रशासनाच्या पंचनाम्याकडे आणि शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत। ही फक्त नुकसानीची बातमी नाही तर बळीराजाच्या वेदनेचा आक्रोश आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, मालेगाव।